Audio Jungle. नमस्कार. आजच्या बातम्यामध्ये आपले स्वागत आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ब्रीदवाक्याचे प्रणेते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारावर चालणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित 7वे हायस्कूल व गर्ल हायस्कूल संस्था अंतर्गत वार्षिक शालेय पथक तपासणी उत्साहात पार पडली. शुक्रवार 10 जानेवारी 2026 रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विद्या समिती नियोजन या वार्षिक पथक तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्या समितीचे अध्यक्ष मान्य श्रीराम साळुंखे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पथक तपासणीच्या प्रथम सत्राची सुरुवात परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच संस्था माता सुशीलादेवी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. या पथकात पथक प्रमुख सौ बी सावंत मॅडम, तज्ज्ञ शिक्षक श्री बी कुचनुरे सर, श्री NL कालेकर सर, सहाय्यक शिक्षिका सौ MS महाडिक मॅडम, सौ SM काटकर मॅडम तसेच वरिष्ठ लेखनिक श्री AB पाटील सर यांचा समावेश होता. यानंतर शालेय परिपाठ सादर करण्यात आला. प्रभारी पर्यवेक्षक श्री SB पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक कांबळे सर, गर्ल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापिका सौ चोकाक्कर मॅडम यांच्या हस्ते पथक प्रमुख व सदस्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पथक प्रमुख सौ बी सावंत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सादर करण्यात आलेल्या परिपाठाचे विशेष कौतुक केले. यानंतर शिक्षकांचे पाठ निरीक्षण, वैयक्तिक रेकॉर्डची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. सायंकाळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पथक सदस्यांनी सहविचार सभा पार पडली. या सभेत पथकातील सदस्यांनी शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री अशोक कांबळे सर यांनी शाळेतील विविध उपक्रम व नियोजित शाळा विकास आराखड्याची माहिती दिली. यावेळी विद्या समिती अध्यक्ष मान्य श्रीराम साळुंखे सर यांनी शालेय गुणवत्ता वाढ, भौतिक विकास, पालक संपर्क, माजी विद्यार्थी सहभाग यावर सखोल मार्गदर्शन केले आणि सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रभारी पर्यवेक्षक श्री SB पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यस्पर्श न्यूज करता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश गोरड.